नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या मागे आहे स्कूल बस, तर त्याची माहिती आपण घेणार आहे. मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. जर का आपल्याला असे बिझनेस रिलेटेड व्हिडिओज बनवायचे असतील किंवा आपले कोणत्याही व्हेकलचं किंवा शोरूमचं व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. अशा प्रकारचा व्हिडिओ मी बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. आपला परिचय? माझं नाव शंकर विठ्ठल देवकर आहे. मी एरिया सेल्स मॅनेजर आहे महिंद्रा कंपनीमध्ये ट्रक अँड बस डिव्हिजनचा. आता तुम्ही बघायला गेलं तर आदिप्रभा मोटर्स आपले ट्रक अँड बस डिव्हिजनचे ऑथोराइज डीलर आहेत फ्रॉम सोलापूर आणि धाराशिव मार्केट जिल्ह्यासाठी. आता माझ्यासोबत राघवेंद्र आहेत, हे आपले वर्क्स मॅनेजर आहेत जे सर्व्हिसचं पार्ट होत आहेत. आणि अल्ताफ आहेत, अल्ताफ शेख, हे आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत सोलापूर जिल्ह्यासाठी. तुम्ही बघायला गेलं तर आदिप्रभा मोटर्स मागच्या 7 वर्षापासून सर्व्हिस देत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, जिथे आपण खूप सारे कस्टमर्सना कव्हर केलेलं आहे. ह्यांचं शोरूम सावळेश्वरला आहे, निसर्ग रोडच्या बाजूला. आता तुम्ही ही जी गाडी बघताय ही 31 सीटर स्कूल बस आहे, फुल्ली बिल्डअप. आता FAPSमध्ये आपण गाड्या देतो आहे. FAPS म्हणजे फायर अलार्म प्रोटेक्टिंग सिस्टम. त्याच्यामध्ये काय होतं की गव्हर्नमेंटने जे तुम्ही बघायला गेलं तर समृद्धी महामार्गावर जो इन्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट, त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचा जागरूक झाला होता. सो विद्यार्थ्यांना पुन्हा काही प्रॉब्लेम होऊ नये, सो गव्हर्नमेंटने लॉन्च केला FAPS म्हणजे फायर अलार्म प्रोटेक्टिंग सिस्टम म्हणतो आपण त्याला. तर हे मी आतमध्ये गेला तुम्हाला त्याचे फीचर्स सांगेन. महिंद्रा अशी कंपनी आहे जी 2 व्हीलरपासून ते एरोप्लेनपर्यंतचं मार्केट आहे. आणि तुम्ही बघायला गेलं तर आता हे कृषी प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टरसुद्धा ठेवलेलं आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये महिंद्रा सगळ्यात मोठी कंपनी आहे जे ट्रॅक्टरसुद्धा बनवते. आणि 2 व्हीलरमध्ये जावाचं नाव ऐकून असेल तर जावासुद्धा कंपनीने ॲक्वायर केलेलं आहे. आता बसचं सांगायचं झालं तर आपल्याकडे स्कूल बसमध्ये 21 सीटर जी आहे, सगळ्यात मोठी जी येते, सगळ्यात छोटी गाडी जी येते ती 21 सीटर येते. तर 21 सीटर आहे, 26 सीटर आहे, त्यानंतर आपण 31 सीटर प्रोव्हाइड करतो. 31 नंतर 36 सीटर देतो आहे, 41 आणि 51. म्हणजे शाळेला जे एक्झॅक्ट गाडीची रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने महिंद्रा सगळ्याच गाड्या प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत, एक फुल्ली बिल्टअप आणि एक RTD रूटवर आपण देतो आहे जे ट्रॅव्हल्ससाठी देतो आहे. ही जी आहे आता ही स्कूल बस आहे. आपण स्टाफ बससुद्धा देतो आहे. जे काय मोठ्या IT कंपनीज असतील किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या कंपनीज आहेत तर ह्यांना आपण ते प्रोव्हाइड करतो आहे. स्टाफ बस आपण व्हाईट कलरमध्ये देतो. आणि स्टाफ बसची कॅपॅसिटी जी आहे आपल्याकडे महिंद्रामध्ये ती 16 सीटरपासून ते 44 सीटरपर्यंत आहे. म्हणजे 16 सीटर आहे, 24 सीटर आहे, 32 आहे, 36 आहे आणि 44 सीटर आहे, वेगवेगळ्या व्हील बेसवर. आता तुम्ही बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये सुद्धा फीचर्समध्ये जे आपण हे देतो आहे टायर्स जे सप्लाय करतो आहे तर टायर्स आपण देतो आहे 36 सीटरपर्यंत नायलॉन टायर. आणि 41 आणि 51 जे आहे ते आपलं कंपल्सरी रेडेड टायर येतं. आणि MRF आणि अपोलो जे आहे नावाजलेल्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या थ्रू आपण टायर्स सप्लाय करतो आहे. आता बसमध्ये फ्रंट साईडला तुम्ही जर बघायला गेलात तर फ्रंट साईडला जिथं महिंद्राचं लोगो आहे आणि ज्या बसेस आमच्या येतात त्या क्रुझिओच्या नावाने येतात. क्रुझिओ एक ब्रँड आहे बसमध्ये. तर ह्या बस हे झालं. त्याच्यानंतर स्कूल बस लिहिलेलं आहे. आणि ह्याची विंडशील्ड एवढी मोठी आहे की सेम यू कॅन फील ट्रॅव्हल्स म्हणजे मोठं ट्रॅव्हल्ससारखं ह्याच्यामध्ये फील येतं स्कूल बसमध्ये. ह्याचीसुद्धा केसी जी आहे ही आपण बंपर टू बंपर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सेफ्टी पर्पज खूप चांगला आहे की जसं सपोज की काही डॅश वगैरे झालं तर ड्रायव्हरपर्यंत किंवा आत जे मुलं बसलेले आहेत ह्याच्यामध्ये ते काहीच इफेक्ट येत नाही तर ॲक्सिडेंट झाला. तुम्ही सस्पेन्शन जर बघायला गेलं तर आतमध्ये आपण पॅराबोलिक सस्पेन्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पॅराबोलिक सस्पेन्शनचा फायदा काय होतो की बऱ्याच ठिकाणी छोटे खेडेगावसुद्धा ह्या बसेस चालतात किंवा इव्हन सिटीमध्ये स्पीड ब्रेकर्स वगैरे जे आहेत तर ह्याच्यावरतून जर रूट जायचं असेल तर मग इझिली ते थ्रू होते. जसं आता मी कमर्शियल व्हेकलसुद्धा आम्ही अँटीरोल बार देत आहे. आपण बसेससुद्धा अँटीरोल बार सोबत देतो. आपण जर आतमध्ये बघायला गेलो ज्यावेळेस आपण एंट्री घेतोय तर ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स छोटे मुलं जे LKG UKGचे आहेत त्यांना सुद्धा चढायला सोपं जायला पाहिजे. सो स्टेअरची जी हाईट आहे आपण एकदम स्पेसिफिकली दिलेलं आहे ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. आता हे ड्रायव्हर केबिन आहे. तर ड्रायव्हर केबिनमध्ये तुम्ही बघायला गेलात तर ह्याला 4 वे ॲडजस्टेबल सीट्स दिलेले आहे. इन्क्लुडिंग तुम्ही स्टेअरिंग सुद्धा ॲडजस्ट करू शकता म्हणजे तुमच्या हाईट प्रमाणे वगैरे. कारण ड्रायव्हर लोकांचे हाईट्स कमी जास्त वगैरे झाले तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची स्टेअरिंग प्लस सीटची हाईट कमी जास्त करू शकता. मी तुम्हाला बाहेर जे सांगितलं की FAPS जे आहे FAPSचा हा डॅशबोर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की FAPSच्या डॅशबोर्डवर लिहिलेलं आहे FAPS फायर अलार्म प्रोटेक्टिंग सिस्टम. तर सपोज सर की आणि हा जो आहे हा बजर आहे.
ह्याच्यामध्ये होतं काय की सपोज करा की तुम्ही गाडीमध्ये काहीतरी धूर आलं किंवा काही फायरचं जर काही इंडिकेशन आलं तर हा अलार्म वाजतो. आणि इथे जे ड्रायव्हर बसलेले आहे ड्रायव्हर दादा, तर इथे हा जो ग्रीन सिग्नलवाला जो आहे रिसेट, तर हे जर बटन दाबलं की ऑटोमॅटिकली फ्लश व्हायला सुरुवात होतं. आता हे जे बार बघताय तुम्ही स्प्रिंकलर्स, हे सगळे स्प्रिंकलर्स ऑटोमॅटिक ऑन होतात आणि विदिन 1.5 मिनिट पूर्ण गाडी सगळी वॉशआउट होते फायर लागल्यावर. आपण सर 21 सीटर पासून ते 51 सीटर पर्यंत ज्या बसेस देतोय प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन आहेत. एक 2x2 येतं, जिथं की कॉलेजमधले जी मुलं आहेत मोठी हाईट वगैरे ज्यांची जास्त आहे तर त्यांच्यासाठी 2x2 कम्फर्टेबल असतं. आणि ही जी बस तुम्ही बघताय ही 3x2 आहे. म्हणजे एका साईडला तुम्ही बघायला गेलं तर 3 सीट्स आहेत आणि एका साईडला 2 सीट्स आहेत. तर ह्याची जी सिटिंग कॅपॅसिटी ही 31 सीटर आहे. तर असे सेम तुम्हाला सेम फीचर्समध्ये तुम्हाला 21 सीटर, 31, 36, 41 आणि 51 सीटर मिळतात. तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक सीट्सच्या इथे आपण सेफ्टी बजर दिलेला आहे. हा जो सेफ्टी बजर आहे इमर्जन्सी लिहिलेला, ह्याचा फायदा काय होतो की जसं एखादा मुलगा ट्रॅव्हल करतोय आणि त्याला वाटलं की काहीतरी इमर्जन्सी आहे किंवा काही डेंजरस काही असेल, तरी जर हे बटन दाबलं ज्यावेळेस गाडी ऑन असेल तर ड्रायव्हरची तिथे तो अलार्म वाजतो आणि आपले जे हेल्पिंग म्हणजे मावशी लोक असतात किंवा जे हेल्पर असतात तर ते सुद्धा तिथे चेक करू शकतात. ह्याचा आणखीन एक फायदा आहे, सपोज करा की दरवाजा प्रॉपर बंद झालेला नाहीये तर दरवाजाचे इथे ते बजर वाजतं कंटिन्यू. आणि जोपर्यंत ड्रायव्हर येऊन हा जो बजर आहे हा सेफ्टी बजर जोपर्यंत प्रेस करणार नाही तोपर्यंत आवाज कंटिन्यू येईल आणि ड्रायव्हरला सुद्धा कळतं की डोअर प्रॉपर बसलेला नाहीये. हा मुलांसाठी खूप सेफ्टी पर्पज आहे. आणि एखादा मुलगा जर चुकून झोपलेला असेल आणि जर दरवाजा प्रॉपर बसलेला नाहीये किंवा तो सोडून गेलेला आहे तर तरी सुद्धा ते एक इमर्जन्सी म्हणून तो बजर वाजतो. हे सुद्धा फीचर्स आहे. ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स फीचर्सच्या बाबतीमध्ये म्हणजे कोणीच हे करत नाही. तर आपण स्कूल बसमध्ये ते काय दिलेलं आहे की इमर्जन्सी एक्झिट दिलेलं आहे. इथे हा इमर्जन्सी एक्झिट विंडो आहे. सपोज करा की मागून किंवा पुढून काय प्रॉब्लेम झाला तर हे इमर्जन्सी एक्झिटचं डोअर आपण ओपन करून मुलांना बाहेर काढू शकतो. सर या स्कूल बसची एक शोरूम प्राइस किती आहे? ह्या स्कूल बसची एक प्राईस आपण 24,70,000 रुपये दिलेली आहे. आणि आफ्टर डिस्काउंट आता कृषी प्रदर्शनाला आपण स्पेशल डिस्काउंट दिलेला आहे 3 लाख रुपये बसेसवर. आणि जसं तुम्ही आता इनकेस बुकिंग वगैरे करणार असाल तर त्याच्यावर स्पेशल डिस्काउंट आपण ॲप्लिकेबल करू. की जर इनकेस कुठल्या कस्टमरला पुढच्या महिन्यात सुद्धा गाडी घ्यायची आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये, बट कृषी प्रदर्शनच्या निमित्ताने जर त्यांनी बुकिंग अमाऊंट आपल्या शोरूम आदिप्रभा मोटर्स जे सावळेश्वरला शोरूम आहे तिथे जाऊन मला किंवा आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून जर काही बुकिंग अमाऊंट दिलेत तर आपण ते डिस्काउंट ॲप्लिकेबल करू. हा आता ह्या सीट आता 31 सीटर जे आहे 31 सीटरला आपण जे 3 लाख रुपये डिस्काउंट दिलेलं आहे. तर 41 आणि 51ला डिस्काउंट स्ट्रक्चर चेंज होईल, बट आपण ते बुकिंग कन्सल्टेशन करू टिल जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत. ओके, मायलेज किती असेल सरजी या व्हेकलचं? ही जी 31 सीटरची जी गाडी आहे ह्याचा ऑन एव्हरेज आपण पकडून तर 7 ते 7.5 किलोमीटरचा मायलेज पडतो. ओके. आणि सिटिंग कॅपॅसिटी 31 कॅपॅसिटी ही जी बस फक्त ही 31 सीटरची आहे स्टुडंटसाठी. ओके. आणि सेम जर तुम्ही स्टाफ बस घ्यायला गेलं तर स्टाफ बस आपली ही व्हाईट कलरमध्ये येते. आता ही जी येलो आहे येलो फॉर स्कूल बसेस आणि स्टाफ बसमध्ये आपण ते व्हाईट कलरची देतो. स्कूल बसमध्ये सिटिंग कॅपॅसिटी जी आहे 21 सीटरपासून ते 51 सीटरपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. 2x2, 3x2 आणि 3x3 सुद्धा. ओके सरजी, साधारण ॲन्युअली आपल्याला मेंटेनन्स किती काढते आहे बस? मेंटेनन्सचं कसं असतं की ह्याच्यामध्ये आपण जे मेंटेनन्सचं कॉस्ट देतो हे 40,000 किलोमीटरचं असतं. 40,000 किंवा 6 महिने विचारली जाते पहिली जी सर्व्हिसिंग येते. मग त्याच्यानंतर कसं आहे की 40,000 किलोमीटर पकडायला गेलं तर जिथे कॉम्पिटिशनमध्ये 100 रुपये लागत असतील तर महिंद्राच्या कंपनीमध्ये आपल्याला 65 ते 65 रुपये लागतात. सो यू कॅन अर्न 35% जी सेविंग आहे. जिथे फर्स्ट सर्व्हिसिंग आपण प्रत्येक 40,000 किलोमीटरच्या व्हेरियंटमध्ये जे दिलेलं आहे तर हे 9.5 ते 10,000 किंवा मॅक्झिमम 12,000 रुपयांत खर्च जातो सर्व्हिसिंगला. ओके.
तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.